पिंपरी चिंचवड परिसरात एका 17 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती। 17 वर्षीय कोमलची रस्त्यात दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली। दुचाकीवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी प्रथम तिला बोलावले आणि नंतर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली कोमल जागीच मृत्युमुखी पडली। घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केली। चौकशी दरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आणि हत्यामागचं कारण समोर आलं। पोलिसांच्या माहितीनुसार कोमल तिच्या घरी शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय उदयभान यादव सोबत प्रेमसंबंधात होती। दोघांमध्ये काही काळ मैत्री होती, जी हळूहळू एका खोल नात्यात रूपांतरित झाली। कोमलची घरची परिस्थिती ही गरिबीची होती आणि उदयभान हा चांगल्या कंपनीत नोकरीला होता आणि त्याला पगारही चांगला होता। उदयभानचं तरुणी कोमल हिच्या घरी येणं जाणं वाढलं। दोघात मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध जुळले। त्याच प्रेमापोटी उदयभानने तरुणी कोमल हिला महागडे गिफ्ट दिले, मोबाईल दिला, एक स्कूटी घेऊन दिली, महागडे कपडे असं सारं काही दिलं। परंतु एके दिवशी उदयभानला कळालं की कोमल हिचं अजून एका मुलासोबत प्रेमसंबंध आहे। त्यामुळे तो चांगला चिडला। त्याने तरुणीकडे लग्नाची मागणी केली, परंतु त्या तरुणीने त्याला नकार दिला। त्यानंतर उदयभानने माझे सर्व गिफ्ट आणि घेतलेले पैसे परत कर म्हणून तिच्या मागे लागला, पण तरुणीने पैसे देण्यास, गिफ्ट वापस देण्यास नकार दिला। याचाच राग मनात धरून उदयभानने आपल्या भाच्याला बोलावून घेतले। रविवारी रात्री 8:30च्या सुमारास कोमल राहत असलेल्या परिसरात पोहोचले। त्यांनी कोमलला बाहेर बोलावले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने 24 वार केले। त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।